श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. सर्वात अवघड परीक्षांपैकी समजली जाणारी एक परीक्षा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यामध्ये अवधूत दरेकर हा राज्यात पहिला आलाय. अनेक परीक्षार्थींनी सलग 15 ते 18 तास अभ्यास करून यशाला गवसणी घातली. या परीक्षेत नांदगाव शहरातील संकेत तोताराम घुगे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. तोताराम घुगे यांची 1988 साली 2 मार्कांवरून संधी हुकली होती. त्यांचे स्वप्न आता मुलाने पूर्ण केले. आमच्या 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना नवनियुक्त पोलीस सहाय्यक संकेत घुगे यांनी सांगितले की नमस्कार, माझे नाव संकेत घुगे. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेल्या निकालात माझी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे. एका शिक्षकाच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक बनणं हे एक वेगळंच वाटू शकतं, परंतु याचे स्वप्न माझ्या वडिलांनी मला दिले. 1988 साली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली होती, परंतु अवघ्या काही गुणांसाठी त्यांची ही संधी हुकली. त्यानंतर त्यांचे हे स्वप्न त्यांच्याकडूनच मला मिळाले आणि नुकतीच जाहीर झालेल्या निकालात माझी PSI मधून माझी निवड झालेली आहे आणि या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. संकेत यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यानं नांदगावकरांच्या यशाच्या शिरपेचात एक पुन्हा नवीन पोलीस उपनिरीक्षकाची भर पडली. संकेत घुगे यांच्या माध्यमातून नांदगावच्या शिरपेचात एक यशाचा तुरा रोवला गेला. संकेतचे वडील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळात नोकरी करत असताना नांदगाव तालुक्यातील वाखारी येथे ते मुख्याध्यापक म्हणूनही सेवा देत होते आणि आता ते सेवानिवृत्त झाले. आई मोहिनी देवी ही रुंगठा प्राथमिक हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि या दोघांच्याही संस्काराला मेहनतीला सार्थ ठरवत संकेतने आज हे यश गाठलंय. संकेत याला 9 न्यूज महाराष्ट्रकडून खूप खूप शुभेच्छा. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे.